भाजपचा महापौर होणार असल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री दावोसवरून आल्यावरती महापौर पदासंदर्भात निर्णय घेतला जाणार। सूत्रांची माहिती तर शिंदेंच्या शिवसेनेला सन्मानपूर्वक पद दिली जाणार असल्याची देखील माहिती समोर। मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार असल्याच्या चर्चा। आज शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते दुपारनंतर दिल्लीत जाणार असल्याची सूत्रांची माहिती। दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये संध्याकाळी महत्त्वाची बैठक होणार असल्याची ही माहिती समोर। मुंबई महापालिका निकालानंतर महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। राहुल शेवाळे, अमित साटम यांच्यामध्ये सत्ता स्थापनेची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती। मुंबईमध्ये महायुतीतील तडजोड करण्याची गरज नाहीये। महायुतीत खूप चांगला संवाद सुरू आहे। गट स्थापना, रजिस्ट्रेशन, गटनेत्यांची निवड या संदर्भात भेट असेल, अमित साटम यांच्याकडून स्पष्ट। मुंबईच्या महापौर पदावरून आमच्यात कुठलाही वाद नाहीये। फडणवीस दावोसवरून आल्यानंतर चर्चा केली जाईल। मतांसोबत प्रतारणा करून कुठलाही वेगळा निर्णय घेतला जाणार नाही। एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट। शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान। शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाला, सूत्रांची माहिती। तर शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर देखील नाराजी व्यक्त केल्याचं सूत्र सांगतायत। शिंदेंच्या 29 नगरसेवकांना हॉटेल ताजलँड्स एंडमधून चेकआउट करण्याचे आदेश। मात्र पुरावे सादर करण्यासाठी शिंदेंचे नगरसेवक जाणार नसल्याची सूत्रांची माहिती। नगरसेवक थोड्याच वेळात ताजलँड्स एंडमधून चेकआउट करणार। मुंबई मनपासाठी आज शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदाची निवड होणार। गटनेतेपदासाठी अमेय घोले यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती। ताजलँड्स एंड या हॉटेलमध्ये शिंदेंच्या नगरसेवकांसाठी मार्गदर्शन शिबिर। 29 नगरसेवकांनी एकमेकांसोबत संवाद साधला। या कार्यक्रमाला राहुल शेवाळे, आमदार दिलीप मामा लांडे आणि शीतल म्हात्रे देखील उपस्थित होत्या। जिथं महायुती म्हणून लढलो तिथं महायुतीचाच महापौर बसेल, शीतल म्हात्रे यांची प्रतिक्रिया। मुंबईच्या महापौर पदावर शिंदेंच्या शिवसेनेचाही दावा। प्रत्येकाला वाटतं महापौर पद आपल्याकडे असावं, उदय सामंतांचं सूचक वक्तव्य। दरम्यान 3 दिवसांपासून हॉटेलमध्ये असलेले नगरसेवक 24 तारखेपर्यंत फडणवीस मुंबईत परत येईपर्यंत शिंदेंची शिवसेना नगरसेवकांना हॉटेलमध्येच ठेवणार का, याकडे लक्ष। शिवसेना पक्ष बार्गेनिंग करणारा नाहीये। आमची लढाई सत्ता खुर्चीसाठी नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी। विरोधकांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत। महापौर पदासाठी 2.5 वर्ष फॉर्म्युलाच्या वृत्तावरती शिंदेंची प्रतिक्रिया। ठाण्याच्या महापौर पदावरती भाजपचा दावा। 2 वर्ष भाजपला ठाण्याचं महापौर पद द्या, निरंजन डावखरे यांची मागणी। तर भाजपचा ठाण्यामध्ये 100% स्ट्राईक रेट असल्याचंही वक्तव्य। कल्याण डोंबिवली महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक विनायक राऊतांच्या निगराणीखाली अज्ञात स्थळी, तर एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असलेले दोन्ही नगरसेवक पुन्हा ठाकरेंच्या नेत्यांच्या संपर्कात। मनसेच्या गटनेतेपदी यशवंत किल्लेदार यांची निवड। मनसे नगरसेवकांच्या बैठकीमध्ये गटनेतेपद किल्लेदारांना देण्याचा ठराव। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक आज कोकण भवनला आपले गट नोंदणीसाठी जाणार। मुंबई महापालिकेतील राजकीय पक्षांची कार्यालयं लवकरच खुली होणार। दरम्यान या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 2 गट आणि एमआयएमचे 8 नगरसेवक निवडून आल्यामुळे पालिकेतील कार्यालय संख्या वाढवली जाणार। समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीला देखील पक्ष कार्यालय द्यावी लागण्याची शक्यता।